पेक्षा काय नसावं आणि काय असावं, चुकीची असेल तर त्यात रचना कशी करावी आणि त्यावर असणाऱ्या उपाययोजना कोणत्या हे ज्ञानदान 1 ते 4 सांगितलेलं आहे. मग त्याला पिरॅमिड कसे लावावेत, रंग कोणते असावेत, चुकलेल्या वास्तू दुरुस्त करताना कोणती काळजी घ्यावी, वास्तूमध्ये आजारपण कर्जबाजारीपणा असेल तर तिथे काय गोष्टी असू शकतात, तिथे बंद पडलेली घड्याळं, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, भिंतींना पडलेले तडे ज्या घरात असतील तिथे समजून घ्यायचं या साऱ्या गोष्टींची वल्गना आहे. म्हणून आपण त्या नसाव्यात, त्यासाठी या प्रतिनिधींशी आपण संवाद साधावा आणि आपली वास्तू शास्त्राप्रमाणे करावी, तोडफोड न करत. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील न्यायमूर्ती आले असतील, त्यांनी आपला परिचय द्यावा. गरिबांना कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येऊ नये म्हणून या विभागानं लक्ष घालून गरिबांचे अश्रू पुसून त्यांच्या खिशाला झळ न लागता लोक न्यायालयातून त्यांचे प्रश्न कसे सोडवावेत हा कोरोनानंतरचा नियम आता सुरू होणार आहे. म्हणून ज्यावेळी हे कोर्ट चालू होतील त्यावेळी लोक न्यायालय भरवली जातील आणि गोरगरिबांचे प्रश्न एकाच खेपामध्ये निपटले जातील. पुढचा विभाग 18 विभागांपैकी जे पुढचे विभाग राहिले त्यांनी आपला परिचय देताना प्रशासकीय कामकाज, प्रशिक्षण प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी, बचत गट प्रतिनिधी आणि देशविदेश प्रतिनिधी त्यांनी आपला परिचय देऊन याज्ञिकी प्रतिनिधींनी सुद्धा आपला परिचय देणं अगत्याचं आहे. हे सारे विभाग सेवा केंद्राशी निगडीत आहेत. ज्या गावी आपणाला साप्ताहिक दैनिक सेवा केंद्र आहे तिथे 18 विभाग असणं अगत्याचं आहे. वादळ आणि भूकंप थांबवण्यासाठी ही 2 यंत्र दाखवत आहेत. आपण प्रत्येक गावी भूकंप यंत्र स्थापन करावं, वादळी ध्वजाचा वेळोवेळी वापर करावा, म्हणजे येणारं औचित्य आपल्या लक्षात राहील आणि आपण सतर्क राहून त्यावर मात करू शकू. पुढचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती हा आमच्या माता भगिनींकडे सुपूर्द ऋषीमुनींनी केलेला आहे. वर्षभरात येणारे सण, वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, खंडोबा हे नेटक्या पद्धतीत नव्या पिढींना समजले जावेत म्हणून आजच्या मुहूर्तावर बऱ्याच काही भगिनींनी श्रीयंत्र घेतलेत, रुद्रयंत्र घेतले. त्यात पहिला प्रश्न भगिनींचा व्यसनाचा आहे की आमच्या घरात सदस्य लोक कोणी दारू पितो, कोणी धूम्रपान करतो, कोणी मांसाहार करतो, त्यावर काही उपाय आहे का? आहे, हा उपाय आहे. त्याचं नाव आहे रुद्रयंत्र. त्यावर रुद्राक्षाची माळ ठेवावी आणि ज्यांना संस्कृत रुद्र येत असेल त्यांनी अवश्य म्हणावा. पाहिजे तर संस्कृत कॅसेट लावून म्हणा. तुमचे सारे प्रश्न संस्कृत रुद्राशी निगडीत आहेत. अथत इति व्यसनांसह सारे प्रश्न निकाली निघतात 3 आठवड्यात. म्हणून तुम्ही संस्कृत रुद्राकडे वळा. तोपर्यंत तुम्ही मराठीचं वाचन करा. मराठी वाचू नका असं मी म्हणणार नाही, पण देवभाषा ही संस्कृत आहे, ती आपल्याला आली पाहिजे. भारतीय लोकांना ती शिका. कॅसेट लावल्यावर हल्ली हे खूप प्रभावी माध्यम आहे. इथे दर मंगळवारी आमच्याकडे 70 वर्षाच्या 4 भगिनी येतात. सैनिशाने डाव्या हाताचा अंगठा आहे. संस्कृत सप्तशती न्यासासह पाठ आहे. कधी शाळेत गेले नाही, ऐकून ऐकून त्यांनी पाठ झाली. इथे तुम्ही बसलेले तर सगळे शिकलेले लोक आहात. तुम्ही एका महिन्याभरात सहज संस्कृत मुखात बसेल. चुकेल आधी चुकू देत, चुकल्याशिवाय माणूस बरोबर होत नाही. म्हणून तुम्ही चुकीचं का होईना
सुधारण्याचा प्रयत्न करा. आणि संस्कृत रुद्र जर तुम्ही रोज वाचला, आयुष्यात तुम्हाला कुठल्याही समस्या मागे लागणार नाही. म्हणून प्रश्न उत्तराच्या यादीत आम्ही प्रत्येकाला कंपल्सरी केलेलं आहे की तुम्ही रोज एक आवर्तन रुद्राचं वाचा. अक्कलकोटला सुद्धा स्वामींच्या मूर्तीवर रोज रुद्राभिषेक केला जातो. हजारो वर्षाच्या परंपरेत हे विसरून चालणार नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे, मराठी अस्मितेच्या वतीनं साऱ्या भगिनींनी रुद्र याचं महत्त्व म्हणजे भगवान शिवाची अतिउच्च सेवा. 4 वेद त्यांनी निर्माण केले ते रुद्र आहेत, यावरून आपल्याला कल्पना आहे. म्हणून ही रुद्रसेवा आपण करावी. दुसरा प्रश्न भगिनींचा, कर्जबाजारी, डोक्यावर वाढलेलं कर्ज. त्यासाठी आजचा हा शुभ दिन नवीन भाविकांना उचित आहे. या श्रीयंत्रावर कमळगड्ड्याची माळ अर्पण करावी. ती लक्ष्मीला प्रिय आहे, कारण 108 कमळं तुम्हाला रोज मिळणार नाही. कमळाच्या फुलातून प्राप्त झालेली बी, त्याची केलेली माळ, त्याला कमळगड्डा म्हणतात. म्हणजे जणू काही तुम्ही कमळं अर्पण केली श्रीयंत्रावर असा भास या माळेचा आहे. दुसऱ्या हातात तुळशीची माळ घेऊन त्यावर विष्णू गायत्री, ती विष्णूंना प्रिय आहे. विष्णू लक्ष्मी कुबेर मंत्र त्यावर म्हणून श्रीयंत्राची सेवा आपण परिपूर्ण करावी. जे कुटुंबीय प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण भगिनी करतात त्यांनी हात उंच करावेत. हे सुद्धा लक्ष्मी प्राप्तीतच व्रत आहे. पण ज्यांचे हात वरते नाही त्यांना जर तुम्ही सांगितलं तर त्यांचंसुद्धा कल्याण होईल. सांगणाराचं होईल, करणारांचं होईल. म्हणून तुमच्यावरती जबाबदारी आज आहे की ज्या भगिनींना ही सेवा माहीत नाही त्यांना सांगण्याचं तुम्ही पुण्य घ्या आणि त्यांनाही समृद्ध करा. दिव्यानं दिवा लावा, हा संदेश आपण आजच्या मुहूर्तावर द्यायचा आहे. अशा पद्धतीत श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेरयंत्र याचं अनन्यसाधारण महत्त्व, समृद्ध अवस्थेकडं कर्ज डोक्यावरचं निपटण्याची क्षमता या सेवेची आहे. त्यासाठी आपण करू.